मनुष्याने आपल्या जीवनात एक लक्षात घ्यावं, त्याने देवाचं दास व्हावं, इतराचा दास होऊच नये.
दास झाल्याशिवाय राहू नये. कोणी म्हणेल असं का? इतरांचा दास बनण्यामध्ये हानी आहे आणि देवाचा दास बनण्यामध्ये लाभ आहे. मग निर्णय घ्या, आपली हानी व्हावी वाटते का आपल्याला लाभ प्राप्त व्हावा? हानी होऊ नये असं जर वाटतं तर इतरांचा दास होऊच नाही, आणि लाभ व्हावा असं वाटतंय तर देवाचा दास झाल्याशिवाय. तुकोबरांच्या भाषेत इतकं स्पष्ट बोलणंय. तुकोबरा म्हणतात तरच जन्माला यावं. जर देवाचा दास व्हायचा असेल तर विठोबाचा दास व्हावं तरच जन्माला आहे. आणि जन्माला जर देवाचा दास होता येत नसेल तर तुकोबरा म्हणतो तुमचं जन्माला येणे काहीच अडलं नाही. का? इथे कुत्री काय कमी आहेत का? डुकर काय कमी आहेत का? नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापी. बिचारे कुत्रे डुकर काय कमी आहेत का? ते कुठे देवाचं दास्यत्व करतात? तू मनुष्य होऊनही देवाचं दास्यत्व जर करत नसशील तर कुत्र्यात तुझ्यात काय फरक, डुकरात तुझ्यात काय फरक? म्हणून तुकोबरा म्हणतात एक देवाचं दास व्हावास. देवाचा दास होण्यामध्ये सफलता आहे, इतराचा दास बनण्यामध्ये निष्फलता आहे. मनुष्याने आपल्या जीवनात निष्फलता ज्यात असेल ते करू नये, दुष्फलता ज्यात असेल ते तर मुळीच करू नये, आणि सफलता ज्यात असेल ते केल्याशिवाय. इतराचा दास बनण्यामध्ये निष्फलता आहे, नव्या नव्या दुष्फलता आहे, वाईट फलपदरात पडते. तुकोबरांच्या भाषेतच सांगतो. तुकोबरा म्हणतात अरे बाबा तू संसाराचा दास का होतो सांग. का रे दास संसाराचा दास का होतो सांग, की ज्यामध्ये तुला दुःखाच्या डोंगर भोगावे लागणार. का रे दास होसी संसाराचा खर. दुःखाचे डोंगर भोगावे याचा एक गैरसमज करू नका बरं का. संसार करण्याला संतांचा विरोध नाही, संसाराचा दास बनण्याला विरोध. संसार करण्याला संतांनी विरोध केलाच नाही, उलट सुखाने करा असं करा.
म्हणतील संसार करू नका म्हणून. हे सांगू ब्रह्मचारी असणाऱ्या ज्ञानोबरांनी म्हटलंय असोनी संसारी नाही. ज्ञानोबा देखील म्हणतात असू द्या मामाला तुमचा संसार, असो ने संसारी जीवे कोणी संसार सोडायला नाही. शरीर निर्वाह करता त्याची गरज आहे म्हणून, शरीर धारणे करता त्याची गरज आहे. शरीर कार्यक्षम राहण्यासाठी त्याच्यात गोळाभर अन्न जायला पाहिजे आणि ते गोळाभर अन्न जाण्यासाठी किराणा दुकान चालवायला पाहिजे, शेती करायला पाहिजे, कारखान्यात कामावर जायला पाहिजे, आपल्या वाटाला व्यवसाय करायला पाहिजे. शरीर निर्वाह करत त्याची गरज आहे. शरीर माध्यम खरु धर्म साधन, सर्व धर्माचं साधन म्हणजे शरीर. ते कार्यक्षम राहायला पाहिजे. तुकोबारांनी म्हटलंय कथेची सामुग्री देह अवसानावर नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडव. म्हणून शरीर कार्यक्षम राहण्यासाठी गोळावर अन्न जायला पाहिजे, ते जाण्यासाठी काम धंदा व्यवसाय करायला पाहिजे. म्हणून संसार करण्याला कोणत्याच संतांचा विरोध नाही आणि त्यांनी स्वतःही केलेला आहे. प्रत्येक संतांनी आपल्या वाट्याला आलेला संसार केलेला आहे. आणि एक सांगू, त्यांचा संसारही देवाला आवडलेला आहे. तुम्ही म्हणाल कशावरून? देव त्यांचा संसार करू लागले याच्यावरून. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे सेवे सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे, नरहरी सोनाला घडू फुंकू लागे, चोख्या मेळा संगे ढोरे होते. प्रत्येक संतांनी आपल्या वाट्याला आलेला संसार केलेला आहे. देव त्यांचा संसार म्हणून माझा मत आहे, मनुष्याने आपला संसार असा करावा की तो देवाला आवडावा. त्या संतांचा संसारही देवाला आवडत होता. आपला परमार्थ देवाला आवडता, शरीर त्यांचा संसारही देवाला आवडत. याचा अर्थ असा संसाराचं देवाचं वाकडं नाही. विठ्ठला विठ्ठला फक्त तो देवाला आवडेल असा करायला पाहिजे, एवढंच महत्वाचं. म्हणून संसार करण्याला विरोध नाही, संसाराचा दास बनण्याला विरोध. कोणा दास का होतोस असं म्हणतात. कार्यदास होसी संसाराचा खर. दास व्हायचंय तर देवाचंच.
संसार करायचंय कर्तव्य म्हणून देह धारणे करता म्हणून. संसाराचं दास म्हणायचं नाही, दास म्हणायचं नाही देवाचं. संसाराचा दास म्हणणाऱ्याला तुकोबारांनी काय म्हटले इथंच एक चरणात आहे, कार्य दास होसी संसाराचा खर. खर म्हणजे खरोखर तू संसाराचा दास का होतोस या अर्थाने नाही बरं का. खर म्हणजे गाढव. अरे गाढवा तू संसाराचा दास का होतोस सांग. गाढवा का म्हटला सावर. मला सांगा गाढव कोणाजवळ असत. कुंभाराकडे. कशा करता असत. माती वाहन, विटा वाहन, खडी वाहन, कबर वाहन, बोजा वाहन. बोजा वाहण्याकरता गाढव. या व्यतिरिक्त गाढवाचा दुसरा काय उपयोग आहे. गुडवाला धरले, गाडीला धरले, कुठं गाढवाचा दुसरा कोणताच उपयोग नाही. गाढवाचा एकच उपयोग बोजा वाहन. पाठीवरी भार संध्याकाळी त्याच्या पुढे कडवा ठेवतो, पेन ठेवतो, दाना ठेवतो, काय ठेवत नाही. मग काय करतो. एक काठी घेतो, सटासट सटके ओढून देतो, हाकलून लावतो. तू कुठे जाऊन तुझं पोट भर आणि इकडे माझं काम कर. तसा संसारही आपल्याला गाढव बनवतो आणि आपल्याला काय काय बोजे व्हायला लावतो. ज्याचं त्याने लक्षात आलं. मी कशाला सांगू कीर्तना. संसार हा आपल्याला काय काय बोजे व्हायला लावतो, काय काय करायला लावतो, सर्व काय करायला लावतो. पण आपल्याला देत मात्र काहीच नाही. सर्व करायला लावतो आणि सुख समाधान शांती मिळण्याकरता म्हणतो जा कारखान्यावर सत्ता आहे, जा तिकडे. आळंदीला जा, पंढरपूरला जा, भजनाला जा, कीर्तनाला जा. तो सुख समाधान शांती मात्र देत नाही, बोजा मात्र वाहून घेतो, सर्व काय करून घेतो. म्हणतात अरे बाबा सांग, मग असं जर आहे तर तू संसाराचा दास का होतोस. ज्यामुळे तुला दुःखाचे डोंगर भोगावे लागले. म्हणून एक देवाचं दास. महाराज इतरांचं दास म्हणण्यामध्ये दुःख आहे. काय बरं. तुकोबारा म्हणतात दास म्हटला की एक लक्षात घ्या, पारतंत्र्यानं. दास म्हटला की तो परतंत्र झाला आणि पारतंत्र्य हे दुःखाला कारणीभूत असत. पारतंत्र्यात कधी सुख नाही. श्रीमद भागवतामध्ये देहम पराधीन मसत प्रजांच गामदुग्ध दोहा मसतींच भार्यम देहम पराधीन मसत प्रजांच देहम पराधीन. या पदावर व्याख्यान करत असताना नाथ महाराजांनी इतक्या मार्मिक उभे लिहिलेले आहेत. ज्याचे देह पराधीन तो जीवे जिता सदा दिन पराधीनासी समाधान नव्हे जाण कल्पांती. पर म्हणे जे माया जाण जो झाला तिचे अधीन त्याशी सुखाचे न दिसे स्वप्न दुःख संपूर्ण सर्वदा. पुढची ओळी तर फार चेहऱ्यावरली. पराधीनाशी सुख आहे म्हणे तो केवळ मूर्ख. सोनी व दुःखाचे दुःख अवश्य देख पराधीना. पाहतो
पारतंत्र्य जिथे आहे तिथे दुःख आहे. काय असं इतक्या खेदाने म्हणतात, काय करता महाराज? तुम्ही म्हणता माऊलीच्या पालखी सोहळ्याबरोबर या, खूप जीव तुटतो. दशमीला आल्यावर पाहतो आम्ही काय तो सोहळा, जगातला अद्वितीय सोहळा. खूप मनोमनी इच्छा असते, पण करता काय रसच मिळत नाही. नोकरी आहे, पारतंत्र्य आहे, इलाज नाही, काही चालत. पारतंत्र्य म्हटलं की तिथे दुःख. म्हणून आपल्या देशातल्या अनेक सत्पुत्रांना हे पारतंत्र्य सारखं टोचत होत. एक काळ आपला असा गेला की पारतंत्र्याच्या गुलामगिरीत आपल्याला 150 वर्ष राहावं लागलेलं आपल्या भारत देशात. आपल्या भारतात व्यापाराकरता म्हणून ते आले आणि आपले मालक होऊन बसले आणि आपण स्वातंत्र्याला गमावून बसलो. गुलामगिरी करावी लागली. म्हणून आपल्या देशातल्या अनेक सत्पुत्रांना हे पारतंत्र्य सारखं टोचत होत. त्यांनी चळवळ उभारली, मोठी क्रांती घडवली, चले जाओची घोषणा दिली, सत्याग्रह केले, परदेशी मालावर बहिष्कार टाकला, देहाची आहुती दिली. काय काय म्हणून केलं. याचा परिणाम 15 ऑगस्ट 1947 हा दिवस उजाडला आणि आपण स्वातंत्र्याला प्राप्त झालो. पारतंत्र्यात दुःख आहे. व्यास महर्षींनी तर 5 माणसं जिवंत असून मेल्यात जमा मानलेली. मेल्यात जमा 5 कोणकोणती? जीवंतोपि मृता परिच व्यासेन परिकीर्तिताः दरिद्रो व्याधितो मूर्ख प्रवासी नित्यसेवक. हे 5 जण जिवंत असून मेल्यात जमा आहे. दरिद्री मनुष्य जिवंत असून मेल्यात जमा आहे. दारिद्र्यातून काही घडत नाही. दारिद्र्यातून क्षणाक्षणाला दुःख भोगावं लागतं, क्षणाक्षण. म्हणून एका कवीने म्हटलेले, दारिद्र्यातून मरण भले परी दरिद्रता खोटी. मरण चांगलं पण दारिद्र्य चांगलं नाही. दारिद्र्यात दुःख आहे. दरिद्र हा दरिद्र मनुष्य जिवंत असून मेल्यात जमा. व्याधिता म्हणजे रोगी मनुष्य, नेहमी रोगच. आज काय होतं काय म्हणतो, आज पोटच फार कळ मारते. दुसऱ्या दिवशी विचारलं का कसं काय, डोकं सारखं ठण ठण. तिसऱ्या दिवशी विचारलं का आज मनकाच फार त्रास द्यायला, काही ना काय. पुन्हा विचारलं काय म्हणतो, डॉक्टरने तो जबरदस्त धक्का दिला म्हणे आज मला. काय मोसंबीच्या रसावर राहायचं. अन्नाचा कण पोटात गेला का तुम्ही याला काय करा. आमच्या समोर बुवा लोक काय काय खातात, आमच्याच घरात काय काय खातात, काय काय खातात. मला काय सांगा, या जगण्यात तरी काय अर्थ येत. व्याधीत रोगी मनुष्य जिवंत असून मेल्यात जमा आहे. तसं मूर्ख मनुष्य जिवंत असून मेल्यात जमा आहे. आणि प्रवासी, चौथा प्रवासी, 5वा नित्य सेवक, नेहमी सेवा करणारा सेवक. हे 5 जण जिवंत असून मेल्यात जमा. पारतंत्र्य जिथे आहे तिथे दुःख आहे. मग का हो तुकोबराय, एक आम्हाला असं म्हणायचंय, इतराचं दास होण्यात पारतंत्र्य तुम्ही म्हणता आणि जिथे पारतंत्र्य आहे तिथे दुःख आहे असं म्हणता. मग देवाचा तरी दासच म्हणाय तुम्ही म्हणाय सांगता ना, देवाचा दास म्हणा. मग देवाचा दास म्हणलो म्हणजे पारतंत्र्य झालं ना. आणि मग पारतंत्र्य झाल्यावर तिथे दुःखच त्यालाही भोगावं लागेल ना. तुकोबारा म्हणतात नाही, देवाचा जो दास झाला त्याला तिथे दुःख भोगावं लागत नाही. मग तिथे दासाला काय मिळतं? अभंगाच्या पहिल्या चरणात
तिथे म्हणजे त्याला जिथं राहावं लागत असेल तो जिथं असेल तिथे तिथे त्याला सर्व काळ सुखाच्या कल्लोळच्या कल्लोळ प्राप्त होतो. कुणी म्हणेल का बरं इतराचा दास बनला तिथे पारतंत्र्य आलं, पारतंत्र्य आलं तिथे दुःख आलं. हा जर नियम आहे तर देवाचा जरी दास बनला तरी तो पारतंत्र्यातच गेला आणि मग पारतंत्र्य आहे तिथे दुःख का नाही त्याला. तर याचं उत्तर असं आहे इतराचा दास बनला की तो कायमचा दासच राहतो. त्याचं दास्यत्व कधी मिटू शकत नाही, कधी संपू शकत नाही. पण देवाचा जो दास बनतो तो दास दास राहत नाही. देव त्या दासाला आपला स्वामी बनवतो आणि आपण त्याचा दास होतो. इतराचा दास्यत्व स्वीकारलं की तो कायमचा दासच, तो स्वामी होऊ शकत नाही. फार सचोटीने दासाने काम करू द्या. मालक फार झालं तर त्याला प्रमोशन द्यायचं, फार झालं तर पगार वाढ करत जाय, फारच झालं तर शेवटी म्हणेल तुला 4 आणि 6. पण धंदाच तू सांभाळत मी चाललो माझ्या घरी असं नाही. इतराचं दास्यत्व का स्वीकारलं की तो दास कायमचा दासच राहतो, तो कधी स्वामी होऊ शकत नाही. तो त्याला कधीच स्वामित्व देऊ शकत नाही. तो आपला दासच म्हणून त्याला वावरणार. फार झालं तर आम्ही तुम्हाला उपमुख्यमंत्री करू, मुख्यमंत्री आमचाच नाही. इतराचं दास्यत्व स्वीकारलं की तो दासच राहतो, तो कधी स्वामी होऊ शकत नाही. पण देवाचं दास्यत्व का स्वीकारलं की देव आपल्या दासाला आपला स्वामी करतो, त्याचे दास्यत्वातून कायमची मुक्तता करतो आणि आपण स्वतः त्याचा दास बनतो. आपल्या स्थानावर आपल्या दासाला रूढ करतो आणि आपण त्याचा दास बनतो. तुझा ऐसा कोणा उदाराचे पद देसी. भगवान दासाला आपलं पद देतो, आपलं स्थान देतो, त्याला मालक बनवतो आणि आपण त्याचा सेवक होतो. सेवक दास्य करी
दासाचे पुणे न साहे तयाचे वाढिले ठाईचे भाले टाकून या धावे ऐसा कृपेचा साहेब. आपण स्वतः त्या दासाचा दास बनतो आणि आपल्या दासाला तो स्वामी म्हणतो. स्वामी आपण त्याचा सेवक होतो. राखे दारवंटा बळीचा आणि बळीला राजा म्हणून आपण सेवक म्हणून दरवाज्यात राहिला. दरवाज्याचं राखण करत राहिला. राखे दारवंटा बळीचा सारथी झाला अर्जुनाचा. अर्जुनाचा सारथी बनला. रथ हाकणारा टांग्यावाला बनला. टांग्या अर्जुनाला मालक स्वामी म्हणून भगवान आपल्या दासाला स्वामित्व देतो आणि आपण त्याचा दास होतो. दास सेवकाचा होय साचा अंकित. भगवान त्याचं दास्यत्वातून कायमची मुक्तता करतो. त्याला स्वामी बनवतो. देवे भक्ता लागी उपचार मांडले शांती सुखासने माने बैसविले. धरुणी तन्मयाची छत्री गौरविले ज्ञान संपत्तीचे दळभार दिधले. सुखे राज्य करा म्हणे त्रिभुवनी. त्रिभुवनात तुम्ही सुखाने राज्य करा म्हणजे त्रिभुवनाचं राज्य त्याच्या स्वाधीन करतो आणि आपण त्यांचा सेवक होतो. सेवेची दास्यत्वाची ही महान शक्ती आहे. भक्तीची ही महान शक्ती आहे. भक्ती त्रैलोक्याच्या स्वामीला सेवक बनवते. ही सेवेची शक्ती आहे. सेवेची या सत्यधनीचा सेवेची अशी सत्ता विशेष आहे. सेवेची सत्ता काय करते? धनीच सेवक. धनीच त्या सेवेच्या सत्तेने सेवक बनतो आणि सेवक हा धनी बनतो. स्वामी बनतो. मालक बनतो. विश्वासी तो बारी सेवा दास्यत्व याची ही शक्ती आहे. स्वामीवर सत्ता त्याची चालू शकते. स्वामी त्याच्या अधीन राहतो. स्वामी त्याचा सेवक बनतो. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भूमिका होईतच. काया वाचा मने झाला विष्णू दास झाला. काम क्रोध त्यास बाधितना विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. स्वामीवर सत्ता त्याची चालते. दासाची ही महान शक्ती आहे. त्रैलोक्याच्या स्वामीला सेवक बनवते.
म्हणून त्याचा पारतंत्र्य संपला जातो, तो नित्य स्वातंत्र्याला प्राप्त होतो आणि नित्य स्वातंत्र्याला प्राप्त झाल्यामुळे सुखाला कमतरता नाही, दुःख नाही, सुखात सुख. किती सुखाचे कल्लोळ कधी सर्व काळ, दासाला सर्व काळ सुखाचे कल्लोळचे कल्लोळ प्राप्त होतात. कल्लोळ म्हणजे काय? लाट. कल्लोळ म्हणजे लाट म्हणण्यातला भाव असा आहे. लाट कुठे निर्माण होते? अथांग जलाशयात निर्माण होते. अथांग जलाशयाला ज्या वेळेला वारा धक्का देतो, वाऱ्याच्या धक्क्यातून पाण्याला जो हेलकावा निर्माण होतो, त्यातूनच लाटेचा जन्म होतो. ना तरी सागरीच्या पाणी काय तरंगाची आहाती खाणी, ते अवांतर करणी वाऱ्याची नव्हे. ज्ञानोबा म्हणतात ती वाऱ्याची करणी नाही का? वारा त्या पाण्याला धक्का देतो आणि त्याच्यातून लाट तयार होते. आता एक लक्षात, लाटेची तुम्ही सरोवराच्या, समुद्राच्या, धरणाच्या कडेला असं बसून सारखी क्षणाक्षणाला लाट निर्माण होते आणि प्रत्येक लाट वेगवेगळ्या स्वरूपाची असते. प्रत्येक लाटेला वेगवेगळा आकार असतो आणि त्याचे डोलत 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 जात राहते. ती तिकडं डोलत जाते, हा पानाला इकडं डोलत राहते, ती तिकडे उसळी मारते, हा इकडे उसळी. क्षणाक्षणाला नवीन नवीन लाट माणसाला सारखं पाहतच राहावंसं वाटत. ही लाटेची गंमत. तेव्हा तुकोबाऱ्यांचं कल्लोळ म्हणण्यातला भाव असा आहे, दासाच्या जीवनात प्रत्येक क्षणाला नवा नवा आनंद मिळतो, वेगवेगळा आनंद मिळतो. मुक्ताच्या जीवनात आनंद आहे, पण आनंदाचा भोग नाही. तिथे आनंद रूपता आहे, आनंदाचा भोग नाही. आणि दासाच्या जीवनात आनंदाचा भोग आहे. विठ्ठल सर्व काळ सर्व सर्व प्रकारची सुख, कोणतं सुख अप्राप्त असं दासाला राहत नाही. प्रत्येक क्षणाक्षणाला वेगवेगळा नवा आनंद मिळतो आणि तो पुन्हा वृद्धिंगत होत चालतो. लाट बघा, प्रारंभी निर्माण होतो अगदी छोटीशी असते, अगदी लहान दिसते, पण ती वाढत 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 इतकी मोठी होत जाते की डोंगरा एवढा आकार धारण करते. तसं दासाच्या जीवनात सुख जे मिळतं ते सुख म्हणता म्हणता इतकं वृद्धिंगत होत चालतं. प्रत्येक क्षण वर्धमान, प्रत्येक क्षणाला वर्धमान आहे, वाढतं वाढतं असं आहे. नित्य दुनावे तुझ्या नामे, नित्य दुनावे सुखया सर्व समाने, नित्य दुनावे नेहमी दुप्पट 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 होत चालतं. नेहमी दुप्पट होणार किती होत असेल विचार करा. प्रत्येक क्षणाला दुप्पट जे होते
ते महिन्यात किती होईल विठ्ठल? प्रत्येक क्षणावर गमावणार, नित्य तुना होईल, प्रत्येक क्षणाला दुप्पट होत, तर तासाला किती होईल? सुख घडोघडे वाढू लागले, वाढू लागले, सुख घडोघडे वाढू लागले, वाढू लागले, सुख घडोघडे वाढू लागले, वाढू लागले, सुख घडोघडे वाढू लागले. मग राम नामे उपदे सुखाचं मोजमाप होऊ शकत नाही. कोणी म्हणेल नाही मोजमाप होत, पण महिना 2 महिन्याने तर संपून जात असेल ना, नाही, त्याचा नाशही होत नाही, त्याचं मोजमापही होत नाही, आणि ते सुख कधी रूपांतरित दुःखही असं घडत नाही. तुका म्हणे सुखा अंत पार नाही लेखा, अंत नाही पार नाही आणि लेखा नाही. त्या सुखाचा कधी नाश होऊ शकत नाही. आपल्याला विषयात भोगात बाहेर जे सुख मिळतं ते नेहमी सुख देईलच असं नाही, ते सुख कायमचं सुख राहीलच असं नाही. त्या सुखाचा नाश होतो. जे सुख आपण मानतो तेच आपल्याला पुढे दुःखही वाटतं. जे जिलेबी खाताना आनंद देत राहते प्रत्येक वेळा आनंद देत राहते, पण तीच काही कालानंतर नको नको हा म्हणतो, वाटणारा म्हणतो घ्या घ्या, एवढा या नको, तेवढा एकही नको नको, पाहिल्यावर कस तरी होतं म्हणे. तू जर वाढशील तर आतली बाहेर येईल म्हणून. काही काळ सुख, नंतर ते सुख सुख राहत नाही, ते दुःखात रूपांतरित होते. त्या सुखाला नाश आहे. परंतु दासाला भगवंताच्या सेवेतून दास्यत्वातून जे सुख मिळतंय त्या सुखाचा कधी नाश होत नाही. मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर येनावती, येनावती कल्लो. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे काय सांगो झाले, काहीच नाही. त्या सुखाचा नाश नाही, त्या सुखाचं मोजमाप होऊ शकत नाही. त्या सुखाच्या पलीकडे दुसरं सुख नाही. अंत पार नाही लेखा, अंत नाही पार नाही आणि लेखा नाही. अंत नाही म्हणजे ते सुख कधी नष्ट होत नाही, ते कायमचं सुख सुख राहतं. त्या सुखाच्या पलीकडे दुसरं सुख नाही. सुखाच्या पलीकडे दुसरं सुख दिसू लागलं की पहिलं सुख सुख राहत नाही. जे आपण सुख मानतो, जे सुख आपण भोगतो, त्या सुखापेक्षा अधिक सुख जर दुसरीकडे दिसलं तर त्या सुखाकडे पाहून आपल्याला हे सुख सुख वाटत नाही, हे सुख दुःखात रूपांतरित होत. म्हणून पलीकडे दुसरं सुख दिसलं तर पहिलं सुख दुःखात रूपांतरित. चाललाय मजेत चाललाय आपला पाय आयटी, पण चालता चालता त्रास वाटायला लागला. ऊन म्हणतोय मी भयंकर. समोरून एक चप्पल आयटी चालत होता माझ्या, चप्पल त्याची पाहिली, त्याला चप्पलेत सुख वाटू लागलं. आपल्याला चप्पलही नाही पाहिलं. जोपर्यंत चप्पल पाहिजे नव्हती आनंदच चाललेला होता, काय वाटत नव्हतं. पण चप्पल पाहिल्यानंतर
झाल्यानंतर मग याला पाय पोळायला लागली याची. त्याला चपलेत आनंद वाटू लागला. तो काय आपल्याला चप्पलही नाही, काय आपल्या जीवनात दुःख आहे, म्हणजे त्याने चपलेत काय मानलं सुख. योग असा त्याला चप्पल मिळाली.